अजितदादांच्या मृत्यूबाबत मी 9 फेब्रुवारी नंतर बोलेन असं सांगणाऱ्या रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. त्यात त्यांनी दादांचा मृत्यू घातपात असल्याची शंका व्यक्त करत अपघातापूर्वीच्या 1 मिनिटांची माहिती ट्रान्सपॉन्डरमध्ये नसल्याचं म्हटलंय. विमानाची सेकंदाची पूर्ण माहिती देणारं ट्रान्सपॉन्डर 1 मिनिटाआधी बंद झालं. सीसीटीव्हीमध्ये दिसतंय त्याप्रमाणे विमान जेव्हा वाकडं झालं त्या पुढची माहिती ट्रान्सपॉन्डरमध्ये नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. ट्रान्सपॉन्डर का बंद झाला, कोणी बंद केला असावा का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दादांच्या अपघाताच्या चौकशीमध्ये महत्त्वाचं वाटत असलेलं हे ट्रान्सपॉन्डर नेमकं कसं काम करतं ते पाहूया. हे एक अत्यंत महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे विमानाची ओळख आणि त्याचे नेमकं स्थान हे रडारावर दाखवण्यासाठी मदत करतं. ट्रान्समीटर आणि रिस्पॉन्डर या 2 शब्दांपासून ट्रान्सपॉन्डर हा शब्द तयार झालाय. जेव्हा जमिनीवरील एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATCचा रडार सिग्नल विमानाच्या दिशेने येतो तेव्हा विमानातील ट्रान्सपॉन्डर त्याला पकडतो आणि उत्तर म्हणून एक विशिष्ट कोडेड सिग्नल परत पाठवतो. या सिग्नलमुळे रडार स्क्रीनवर विमानाची माहिती दिसते. ती माहिती काय असते तर त्यात विमानाची ओळख असते. विमानाला दिलेला एक 4 अंकी विशिष्ट कोड असतो ज्याला स्क्वॅक कोड असं म्हणतात. विमान जमिनीपासून किती फूट उंचीवर उडत आहे हे सुद्धा त्यात दिसून येतं. तर विमानाचा वेग आणि ते कोणत्या दिशेला जात आहे ही माहिती सुद्धा त्यामध्ये असते. महत्त्वाचं म्हणजे स्क्वॅक कोड ज्याला आणीबाणीचं संकेत म्हणतात. पायलट ट्रान्सपॉन्डरवर काही ठराविक कोड सेट करून जमिनीवरील कंट्रोलरला संकटाची पूर्वकल्पना देऊ शकतात. अशा पद्धतीने हे ट्रान्सपॉन्डर काम करतं. हे ट्रान्सपॉन्डर महत्त्वाचं असतं कारण 2 विमानं एकमेकांच्या जवळ आली तर ट्रान्सपॉन्डरमुळे वैमानिकांना आणि ATCला वेळीच सूचना मिळते ज्यामुळे हवेतील टक्कर टाळता येते. दुसरं म्हणजे खराब हवामानामध्ये किंवा अंधारात जेव्हा विमान डोळ्यांनी दिसत नाही तेव्हा ट्रान्सपॉन्डरमुळे त्याचं अचूक स्थान कळतं. थोडक्यात सांगायचं तर ट्रान्सपॉन्डर हे विमानाच्या ओळखपत्रासारखं काम करतं जे सतत मी हे विमान आहे असं सांगत असतं. पण दादांचा अपघात होण्याच्या 1 मिनिटापूर्वीची माहिती ट्रान्सपॉन्डरमध्ये नसल्याचं रोहित पवारांनी म्हटल्यामुळे आता दादांच्या मृत्यूचं गूढ वाढलंय.